महाराष्ट्रातल्या युट्यूबवरील विश्लेषकांमध्ये, राजकीय विश्लेषकांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि त्याच वेळेला अत्यंत आदरणीय असं जर व्यक्तिमत्व कुठलं असेल तर ते म्हणजे भाऊ तोरसेकर, प्रतिपक्ष. विशेष म्हणजे भाऊ तोरसेकर यांच्या बाबत कुणाच्याही सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही, ते स्वयंसिद्ध आहे. तरी देखील साधारणतः राजकीय व्यवहारांमध्ये, राजकीय उलाढालींमध्ये जे पैशांचे व्यवहार होतात त्याच्याशी कधी माझा संबंध असतो, कधी मी माध्यम असतो, कधी मला त्याची तपशीलवार माहिती असते की कोणत्या पत्रकाराला कधी, कुठे, किती पैसे कशा प्रकारे दिले गेले, कुणी दिले. कारण माझंही एक मोठं नेटवर्क आहे. मी मागे एकदा बोलताना म्हटलं होतं की 12 पत्रकारांना जवळजवळ गाड्या दिल्या आणि अनेक मुख्यमंत्र्यांचं काम केलं. त्यावेळेला मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, पैसे वाटणंच असतं. तर त्यामुळे माझं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. त्याचं कारण आजही मला कोणत्याला पत्रकाराला, मीडियाला, मालकाला कुठे काय कोण देत आहे याची साधारणतः कल्पना असते. काही अपवाद असतील पण जनरली माहिती असतं. कारण एक मोठं नेटवर्क जे पैसे वाटण्याचंच काम करतं मीडियाला, त्याच्याशी मी संबंधित आहे. त्यामुळे माझं सर्टिफिकेट महत्वाचं आहे की भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी या तिघांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, अगदी घटनेवर हात ठेवून किंवा भगवद्गीतेवर हात ठेवून सुद्धा शपथपूर्वक असं सांगू शकता की हे तिघही अत्यंत शुद्ध अशा चारित्र्याचे, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारामधले नाहीत. भाऊनी पैसे घेतले अमुक एका गोष्टी करता असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही बिनदिक्कत त्याच्या थोबाडीत मारू शकता. याचं कारण तो खोटंच बोलत असतो. खोटंच बोलणाऱ्या माणसाला फक्त असं म्हणता येईल की भाऊनी कुठेतरी एखाद्या व्हिडिओ करता पैसे घेतले. भाऊनी भारतीय जनता पक्षाची जी बाजू घेतली ती त्याच्या मनातल्या कन्व्हिक्शन करता घेतली. त्याला ज्या गोष्टी पटतात त्या तो सांगतो, निर्भयपणे सांगतो. कुणी त्याला भाट म्हणतं, कुणी त्याला एजंट म्हणतं, कोणी दलाल म्हणतं, कोणी शिवीगाळ करतं, कोणी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात त्याच्या ज्या मतं असतात त्याच्याबद्दल त्याची खिल्ली पण उडवतात आणि बदनाम पण करतात. भाऊ भाऊ आहे. सीतेचं जसं चारित्र्य हे शुद्ध होतं, पण त्याच्याकरता तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि तरी वनवासात जावं लागलं. आज भाऊचा छळ चक्क भारतीय जनता पक्षाच्याच काही व्यक्तींकडून होतोय. भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे फडणवीसांनी जाहीर सभेत असं सांगितलं की जर आम्ही भाऊ तोरसेकरांचं ऐकलं असतं आणि भारतीय जनता पक्षाने युती न करता शिवसेनेशी 19 गटल्यात न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर खरोखरच भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे 160-65 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळून फक्त आमचं सरकार आलं असतं. भाऊंना माझ्यापेक्षा राजकारण अधिक कळतं. ते उत्कृष्ट असे राजकीय विश्लेषक आहेत. असं सर्टिफिकेट साक्षात फडणवीसांनी दिलं होतं की माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. त्यांना अंतःप्रवाह लोकांच्या मनातले कळतात. आणि भाऊ भारतीय जनता पक्षाची बाजू घेताना सुद्धा बाजू घेतो, पण एखाद्या निष्णात असा कायदेपंडित असावा आणि त्यांनी सुप्रीम कोर्टात जसं युक्तिवाद करावा आपल्या अशिलाचा, तशा पद्धतीने तो युक्तिवाद करतो. भारतीय जनता पक्षाच्या दोषांना देखील काही वेळेला त्याच्यातूनही तो गुणात्मक कसं काही एक सूत्र आहे असं दाखवून देतो. त्याचं युक्तिवाद करण्याची सामर्थ्य अद्भुत आहे. त्याची स्मरणशक्ती अद्भुत आहे. किती जुन्या गोष्टी तो सांगतो, त्या गोष्टींमधून तो किती उदाहरणं देतो आणि एक केवळ जुन्या घडलेल्या गोष्टी नाही तर सगळ्या ग्रंथांमधली सुद्धा उदाहरणं, वाक्य, मराठी, हिंदी, इंग्लिश तो ज्या पद्धतीने देतो, असा विद्वान पंडित विश्लेषक आज महाराष्ट्रात
भारतीय जनता पक्षाचं हे भाग्य म्हणायला पाहिजे की भाऊ तोरसेकर सारखा विश्लेषक त्यांच्या बाजूने उभा राहिला. पण कर्मदरिद्री, कपाळ करंटे हे जे शब्द आहेत ना, ते काही लोकांना लावण्यासाठीच असतात. अशी एक कपाळ करंट्या, कर्मदरिद्री, दळभद्री अशा लोकांची एक लॉबी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. खरं असं झालं की भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, आणखीन एक दोन आहेत त्यांचे मित्र, त्यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू ज्या पद्धतीने मांडली, लावून धरली आणि मोरल बूस्ट केलं, ते अद्भुत होतं. किंबहुना भारतीय जनता पक्षाचे अधिकृत प्रवक्ते सगळे बोलणंच बंद झालं होतं आणि त्यांच्या बोलण्याची गरजही राहिली नव्हती. नितेश राणे फक्त संजय राऊत विरुद्ध बोलत होता, त्याला दुसरं पर्पज दिलेलंच नव्हतं, त्यांनी फक्त संजय राऊत विरुद्ध बोलायचं. त्यामुळे तोही भाजपचा संजय राऊतच झाला होता, त्याच्या गुणांसह, अवगुणांसह विशेषतः. त्याला कोणी सिरियसली घेत नव्हतं. पण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सामान्य समर्थकाला म्हणू आपण, असं वाटत होतं की आमच्या मनातलं भाऊ बोलतोय, जे व्हावं असं वाटतं आम्हाला तेही तो बोलतोय, जे होत नाहीये त्याबद्दलची खंत भाऊच आमच्या वतीने व्यक्त करतोय. भाऊ हा भारतीय जनता पक्षामधल्या असामान्य नव्हे तर सामान्य लोकांचा, समर्थकांचा, अनुयायांचा प्रतिनिधी होता. आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्षाचे लोक मलाही नेहमी सांगायचे की मला असा माणूसच भेटला नाही की जो युट्यूब बघतो आणि भाऊला बघत नाही. मला अनेकांनी सांगितलं आम्ही तुमचा बघतो पण आधी भाऊचा बघतो. किंबहुना भेटणाऱ्या 100 मधल्या जर 50 लोकांनी असं मला सांगितलं की आम्ही युट्यूब बघतो, तर त्या 50च्या 50 लोकांनी भाऊ तोरसेकर बघितलेला असायचा किंवा बघत असायचे. महाराष्ट्रामध्ये त्याच्या लोकप्रियतेला उदाहरण, त्याच्या भाषणांना होणारी गर्दी, त्याच्या भाषणांना तो एक तर उत्कृष्ट वक्ता आहे आणि त्याची स्वतःची अशी एक शैली आहे कन्व्हिन्स करण्याची. भाऊ समोर उभा असताना तो जे बोलतो ते खरंच वाटतं आणि खरंच असतं त्याच्या दृष्टीने, म्हणूनच तो बोलतो. मला या सगळ्या याच्यामध्ये मला माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये, मीच तुम्हाला खरं सांगू का, अगदी खरं सांगायचं ना तर आज भारतीय जनता पक्षामध्ये जेवढे दुफळे आहेत, फळ्या आहेत, गट आहेत, एवढे गट शिवसेनेत सुद्धा नव्हते, काँग्रेसमध्ये नव्हते, नाहीत, शरद पवारांकडे नाहीत. एवढे गटबाजी आहे आणि एकमेकाचा द्वेष करतात. आज भाऊ तोरसेकरच्या बाबतीत जे घडत आहे ते फडणवीसांच्या बाबतीत सुद्धा घडत आहे. आज फडणवीसांचे पाय, श्रेष्ठींचे कान फुंकून कोण ओढताय? त्यांचेच लोक. फडणवीसांचा शत्रू समोर नाहीये. संजय राऊत त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो, सुषमा अंधारे बोलतात, ते पण ते क्षुद्र माणसं आहेत फडणवीसच्या पुढे. फडणवीसने त्यांची दखल घ्यावी असं पण नाही. ती तर काय, जाऊ दे, मी तो शब्द परत वापरू इच्छित नाही. पण उद्धव ठाकरे जेवढी फडणवीसांच्या बाबतीत द्वेषयुक्त हे करत नाही, तेवढी ऑफ द रेकॉर्ड गॉसिप मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. मी मागे एक कहाणी सांगितली होती तुम्हाला की महाराष्ट्राच्या एका प्रदेशाध्यक्षांनी मलाच असं सांगितलं होतं की फडणवीसांची पूर्ण वाजवण्यासाठी माझं बजेट 1 करोड रुपये आहे. मी 50 ऍडव्हान्स देतो, 50 नंतर देतो, तुम्ही फडणवीसांची वाजवा. पुढे फडणवीसांनाच मी तो किस्सा सांगितला आणि फडणवीसांनीही त्यांना मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे काहीतरी आहे सॉफ्टवेअर की ज्याच्यामुळे कुठला माणूस काय बोलला ते त्यांना कळतं सगळं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे माहिती होतं मी केव्हा भेटलो, कुठे भेटलो, काय बोलणं झालं. फक्त आम्ही दोघं असताना सुद्धा आमची जी वाक्य होती ती सुद्धा फडणवीसांकडे होती. आहे त्यांच्याकडे ते मॅजिक. रश्मी शुक्लाशी त्याचा संबंध आहे की नाही माहित नाही मला, पण खरंय. पण फडणवीसांच्या विरुद्ध 1 कोटीची सुपारी आणि त्यांचाच प्रदेशाध्यक्ष देतो. आश्चर्य नाहीये का? आता ही त्यांचे शत्रू कोण आहेत? आता केंद्रीय नेतृत्व असं करतं का? काँग्रेसमध्ये असं करतात की मुख्यमंत्री जर एक असेल तर बरोबर त्याच्या विरुद्ध गटाच्या माणसाला प्रदेशाध्यक्ष पद द्यायचं. हे मी स्वतः पाहिलंय. आणि
माझेच गुरुतुल्य पितृतुल्य असे प्रतापराव भोसले हे महाराष्ट्राचे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांना केंद्रातून वारंवार सांगितलं जायचं की तुम्ही विलासराव देशमुखांच्या विरुद्धच राहिलं पाहिजे, त्यांच्याशी तुमचं पॅचअप होता कामा नये. हे सगळीकडेच आहे, सगळ्याच पक्षात आहे. पण फडणवीसांना छळणारी जी लॉबी आहे ना, त्या लॉबीच्या संदर्भामध्ये यावेळेला माझं म्हणणं असं आहे की जी लॉबी आता भाऊ तोरसेकरला छळते ती लॉबी ऍक्च्युली फडणवीसांशी संबंधित आहे. फडणवीस साहेब, मला अपेक्षा नव्हती. तुम्ही रोखत नाही आहात का? का तुमच्या लक्षात कुणी आणून दिलं नाहीये? तुम्ही कसे रोखत नाही आहात? जी माणसं खास 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 तुमची म्हणून मानली जातात ती भाऊचा छळ कसा मांडतात? 2-2, 3-3 लाखांनी त्याचे सबस्क्रायबर खाली ओढायचा प्रयत्न कसा होतो? त्याचे व्ह्यू, सूर्यवंशीने तर आरोप केला की 2-2 लाख व्ह्यू कमी करतात, व्हिडिओ काढून टाकतात त्याच्यावरून. आणि हे सगळं करणारे तुमचे राईट लेफ्ट असे आहेत, असंही आरोप केला गेलाय. फडणवीस साहेब, तुम्ही दखल घ्यायला पाहिजे याची. तुम्ही दखल घ्यायला पाहिजे. तुम्ही भाऊला नाही दुखवलं, तुम्ही भाऊच्या निमित्ताने तुमच्याच भारतीय जनता पक्षामधल्या कित्येक लाख लोकांची मनं दुखवली. हे भाऊवर हा अन्याय तो खूप काळ सहन करत राहिला. हे सगळेच करतात, हे सगळेच करतात. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही हा जो सूज आहे, 3 लाख आले, 5 लाख आले, 10 लाख झाले, ही सूज असते. हे भारतीय जनता पक्षाचं एक कारस्थान आहे की तुम्हाला एकदम 2-5 लाख सबस्क्रायबर्स द्यायचे, त्यांचा एक दबाव गट तुमच्यावर निर्माण करायचा की तुम्ही भाजपची बाजू घेणं सोडताच कामा नये कुठल्याही परिस्थितीत. सतत भाजपचीच बाजू घेतली पाहिजे, तर तुमचे सबस्क्रायबर लाखालाखांनी वाढत राहतात, तुम्हाला पैसे युट्यूब मधून मिळतात. आता भाऊ हा पैशा बिशाच्या पलीकडला, सूर्यवंशी काय, सुशील काय, पैशा पलीकडले, ते पैशा करता नाही काय करत. पण त्यांना असं वाटतं अरे 3 लाख लोक बघतायत, 5 लाख लोक बघतायत, पण ती सूज आहे, बाळसा नाही येते. ज्या क्षणी तुम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध भूमिका घेता, धाड 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 सबस्क्रायबर अनसबस्क्राईब करतात, व्ह्युअर्स कमी होतात, सूर्यवंशी तो म्हणतो तसं कट करतात 2-2 लाख. बडा डेंजरस गेम आहे. पण फडणवीस साहेब, दुर्दैवाने तुमचे लोक तो जीव घेणा खेळ भाऊशी खेळत आहेत. भाऊ आहे तो. भाऊ हा भोगाचं प्रतीक नाहीये, त्यागाचं प्रतीक आहे. त्यामुळे जीवावर उदार झालेला माणूस आहे. त्याची तब्येत त्याला साथ देत नसताना वयाच्या 77व्या वर्षी तो तुमच्याकरता लढला आणि तुम्ही त्याचा बळी देताय. हो फडणवीस साहेब, माझा तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही त्याचा बळी देताय. भाऊचा बळी घेतल्यामुळे तुमचं कल्याण होणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाऊनी जर सत्यकथन चालू ठेवलं तसं आज केलं आणि त्याची शिक्षा तो भोगवतोय तुमच्याचमुळे, तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं तो दूर सोडा, संपूर्ण मिळून महायुती 100च्या पुढे जाणार नाही आणि 188 जागा महाआघाडीला जाऊ शकतात. भाऊ मध्ये ताकद आहे ही ओळखा. या लोकसभेला तुमच्या चुकांमुळे तुम्हाला प्रायश्चित्त दिलंय लोकांनी. लोक तुम्हाला माफ करण्याच्या मूडमध्ये तेव्हाच येतील ज्यावेळेला भाऊ सारखे लोक तुमच्या समर्थनात उभे असतील. तुम्ही जे माझा काही प्रश्न सबस्क्रायबर आणि हा आता विषय नाहीच आहे माझ्याकडे, पैसे हाही विषय नाहीये. त्यामुळे मी असं छाती ठोकपणे सांगू शकतो की जसं यांनी पैसे घेतले नाहीत कधीच, भाऊनी किंवा सूर्यवंशीनी किंवा यांनी, तसंच मीही कधी फिनान्शियल ऑब्लिगेशन कधी काही कोणाची घेतली नाही. प्रेम घेतलं, मैत्री घेतली, स्नेह घेतला. भाऊ त्याच्याही पलीकडे, त्यालाही कोणाच्या मैत्रीची गरज नाही, स्नेहाची गरज नाही. कोणी चांगलं म्हणावं म्हणून तो काहीच करत नाही आणि कोणी वाईट म्हटलं म्हणूनही त्याला फरक पडत नाही. पण भाऊची भूमिका फार आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. तुम्ही त्याचा छळ जे लोक तुमचेच करतायत, तुमचेच करतायत, तुम्हालाही माहिती आहे कोण आहेत ते. आणि सूर्यवंशीने तर नावं पण घेतलेली आहेत आणि ज्यांनी नोटिसा पाठवल्या त्यांच्यामुळे तुम्हालाही कळलेलं आहे. तुम्ही जे तुमचे लोक आहेत ते तुमच्याच लोकांना दुसऱ्या नोटिसा पाठवतात तेव्हा मध्यस्थी करत नाही, त्याच्यामध्ये पडत नाही. हा अनुभव मी पण घेतलाय. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची मनापासून मित्र म्हणून आम्ही बाजू घेतो. असं असताना तुमचेच दुसरे कोणीतरी हस्तक आहेत तुमचे,
ते आम्हाला 100 कोटीच्या नोटिसा पाठवतात आणि तुम्ही काहीच त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाही. हे कसं काय? भाऊच्या संदर्भात पण माझा प्रश्न तोच आहे, की जे तुमचे मित्र आहेत, इथं चिंतक आहे. बाकी काही मित्र नका म्हणू त्यांना तुम्ही. तुम्ही भेटू नका. हं? बोलू नका. पण ते हितचिंतक आहेत एवढं तर कबूल करा. भाऊसारखा हितचिंतक महाराष्ट्रामध्ये नाही भारतीय जनता पक्षाकडे. त्याला खरं म्हणजे तुम्ही प्रवक्ता करायला पाहिजे. पण तो प्रवक्तापद घेणार नाही. तो अशी पदं घेऊन कोणाचा गुलाम नाही होणार आहे. पण मला असं वाटतं की फडणवीस साहेब, जर तुम्ही देवेंद्र फडणवीस असाल खरोखरच आणि तुमच्या नावाने कोणी डुप्लिकेट जर महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री झालेला नसेल, आता काय हल्ली क्लोन पण काम करतात ना, तसा जर नसेल तर तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून भाऊवरची नोटीस मागे घेण्यासाठी तुमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही आदेश दिला पाहिजे. भाऊचा छळ भाऊ सहन करेल. भाऊने आयुष्यात खूप भोगलंय. उपभोगलं नाहीये, भोगलंय, सहन केलंय. आजही तो सहन करेल. आजही तो हुतात्मा व्हायला तयार आहे. पण फडणवीसांच्या माणसांमुळे तो हुतात्मा झाला, हा डाग तुम्हाला जन्मभरात पुसता येणार नाही, एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.